येणाऱ्या सगळ्या खेळाडूंना एकत्र करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. 8 संघ आपल्याला ओपन हबचे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आज पहिला रात्रीचा खेळ आपण बघतोय. ग्रामीण संघ खेळतायत. खालापूर कर्जत तालुक्यातील ग्रामीण 8 संघ आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर उमरे संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आलाय. टीम ओमकार सिद्धू 11 सावरळी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू देखील इथे आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण बघतोय डाव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्याचा वापर केला जातोय तो ओमकार सिद्धू 11 सावरळी संघाकडनं सागर तांबडे. निखिल आणि रोहित ही जोडी आता उमरे संघाकडनं खेळपट्टीवरती पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहायला मिळेल. निखिल स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रोहितला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इथून आपण पाहतोय आता गेम मात्र ऑन होईल. सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पंचांच्या अगदी उजव्या बाजून हा डाव्या हाताचा गोलंदाज तयार झालाय. पॉवर प्लेचं हे षटक 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध लावण्यात आलाय आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या जवळ लावण्यात आलाय. पण इथे मात्र पंचांनी स्वेर चेंडूचा इशारा केलाय. अवंतर धावांनी धावांचा श्रीगणेश झालाय. अभय तिवारी माझ्या समवेत आहेत. वर्ल्ड वाईड सोल्युशनचे ओनर. तुम्हाला कुठेही टूरवर जायचं असेल मग विमानाने प्रवास करा किंवा ट्रेनने प्रवास करा किंवा सिटी बसने प्रवास करा. यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. चेंडू हवेमध्ये मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त टिपलाय झेल. हर्षद चोगलेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे मात्र उमरे संघाला धक्का क्रमांक पहिला 1 या धावसंख्येवरती. 1 मे आठवण मात्र या दिवसाची आज नक्कीच होते. पहाटेची वेळ आहे. 1 मे हा दिवस आता सुरू होतोय. जरी स्पर्धा रात्रीची असली तरी आता दिवस पहाटेच्या वेळी आपण पाहतोय. 1 मेचा आनंद घेणारा प्रेक्षक वर्ग अजूनही या मैदानावरती पाहतोय. स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्याची पोच पावती आपण पाहिलं. प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला याच स्पर्धेची चर्चा आहे. ऑनलाईन बरेचसे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. नेक्स्ट बॅटर दिनेश. दिनेशनं मात्र या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला आणि इथून पाहतोय दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि आज 1 मे ज्या हुतात्म्यानं बलिदान दिलं, ज्या हुतात्म्यानं चांगली कामगिरी केली, या महाराष्ट्राचा तख्त राखण्यासाठी दिल्लीला देऊन देखील दादा राजा आपला धडकला आणि तिथून देखील भगवा झेंडा डवलानं फडकवला. असा 1 मे व राजा शिवछत्रपती यांना पुन्हा एकदा आपण मानाचा मुजरा करताना जाऊया मैदानामध्ये. दिनेशनं पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. इथे मात्र हा चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या बाहेर, आउट ऑफ द पार. 4 धावानंतर दिनेशचा हा तडाका महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मारलेला हा बिग लांबच लांबचा षटकार. भरत पाटील मात्र शांत आहेत. कदाचित येणाऱ्या चेंडूवरती त्यांचं देखील एखादा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळू शकतं. टोटल धावा लागल्यात त्या 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 11 हा आकडा मात्र इथून आठवण करून देतो समीरजी मसूरकर यांचे राईट हँड, ज्यांचा प्रकट दिन 11 मे या दिवशी आपण साजरा करतो. आदरणीय संदेशजी म्हात्रे यांचा वाढदिवस आता येतोय 11 मे. सिडनीला साजरा होणार आहे. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये. दिनेश खडे यावेळेस स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र इथून संपन्न होतोय. मनोज भोईर यांनी आज डायटिंग स्वीकारलेली आहे, त्यामुळे ते मैदानाच्या बाहेर फायटिंग करतायत.
फिरून मारण्याचा प्रयत्न दिनेशचा यावेळेस आणखीन एक जबरदस्त क्लासिकल नेत्रदीपक आनंद देणारा आनंदाचं वातावरण निर्माण करणारा आपण बघतोय टीम उमरे संघासाठी मारलेला हा चौकार. टोटल 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. उमरे संघाच्या विरोधात ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघ मैदानामध्ये खेळतोय. सिंगल इथे मात्र दिनेशने घेतली आहे. दिनेशला या मैदानावरती बराचसा अनुभव आहे. सातत्यानं विद्यार्थ्यांना या विद्यालयामध्ये सोडण्याचं काम तो करत असतो. भरत पाटील साहेबांच्या माहितीनुसार मला ही माहिती मिळालेली आहे. टोटल धावा लागल्यात त्या 16 की 15 नक्की किती? 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उमरे संघाने मी तर म्हणेल जबरदस्त फटकेबाजी केली. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल धावा नोंद करण्याचं काम त्यांनी केलंय. सागर तांबडेवरती त्यांनी आक्रमण जरूर केलं आणि हेच आक्रमण आता येणाऱ्या 3 षटकामध्ये देखील राखावं लागणार. अपोजिट देखील तगडा संघ आहे. 4 षटकांचा हा सावण्या पहिलं षटक टाकलं गेलं. अजूनही 3 षटक बॅलन्स आहेत. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूवरती जर अशीच तोडफोड बाडधाड झाली तर नक्कीच मजा येईल. हर्षद चौगले गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज 7-8 पावलांचा रनअप घेऊन तयार झाला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय दिनेशनं हलक्या हातानं लेग साईडच्या दिशेनं या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये आपण बघतोय रोहित पाडगे या चेंडूवरती आलाय आणि इथून मात्र मिळते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता 17. स्ट्राईक एंडवरती यावेळेस फलंदाज रोहित साळुंके आपल्याला पाहायला मिळतोय. पार्टे साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. राजेश शेठ पार्टे एक मोठं नाव आहे. कालापूर ग्रामपंचायतीचे नगरसेवक म्हणून यांची ओळख. चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न पण सरळ विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रोहित पाडगे काव कॉर्नरच्या दिशेनं धावत पळत येऊन याच्या कॅचला पकडण्याचा प्रयत्न करतायत. तो यशस्वी देखील होतोय आणि ते झटका क्रमांक 2 रोहित साळुंके मैदानाच्या बाहेर 17 या आकड्यावरती खतरा निर्माण केलाय तो टीम उमरे संघासाठी. कृष्णा नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. डाव्या हाताचा फलंदाज आहे. समीरजी मसूरकर यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आपण पाहतोय. थोडंसं टेन्शन होतं ते मात्र आपण पाहतोय संदेशी मात्रे यांच्या चेहऱ्यावरती. ग्रामीण संघ येणार, टी शर्ट त्यांना देणार. संदेश मात्रे फॉर्मॅलिटीज ज्या काही असतात त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना थोडंसं टेन्शन आलं होतं, पण झाल्या. कठीण परिस्थितीमध्ये जाताना संदेश मात्रे यांनी घेतलेला निर्णय हा आता आजच्या रात्रीमध्ये सक्सेसफुल झालाय. शेवटच्या रात्रीमध्ये मात्र त्यांच्या मोबाईलकडे सगळ्यांच्या नजरा असतील. शेवटची बेटी शेवटच्या रात्री फोडली जाईल. चांगला चेंडूसाठी यॉर्करचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा वापर इथे केला गेला असं म्हणतात. इक्कू सर नेहमी या शब्दाची चर्चा क्रिकेटमध्ये असते. एक सटीक यॉर्कर आणि दुसरा सर सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस यॉर्करचा वापर गोलंदाजानं केला. कृष्णा स्ट्राईक एंडवरती आहे. फुलटॉस. कृष्णानं मात्र या चेंडूला पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. आंखों से आंखें चुरा लेंगे आणि इथे पंचांचा नोचा इशारा. 3 धावसंख्येनं वाढ. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट.
जसा फ्री हिटचा इशारा पंचांचा आला, भरत पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळाली. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचे निकटवर्गीय म्हणून ज्यांची ओळख आहे ते भरत शेठ पाटील या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं नक्कीच मी कौतुक करेल. आणि त्यांना आम्हाला त्यांनी सांगितलंय कदाचित उद्याच्या किंवा परवाच्या रात्रीमध्ये आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन या सोहळ्यामध्ये होणार आहे. इथे फील्डच्या चेंडूवरती आसमान दाखवताना कृष्णा 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 हाय कृष्णा हॅलो कृष्णा करताना कृष्णा सातपुतेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मारला या कृष्णानं षटकार. 1 मे कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा हिरो, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे त्याचा आज वाढदिवस आणि त्याला शुभेच्छा देताना मात्र मारलेला हा षटकार. चेंडू द्या मैदानामध्ये. आदरणीय कृष्णा सरांचं देखील आपण शेवटच्या रात्रीमध्ये शुभ आगमन पाहणार आहोत. त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थोड्याच वेळात त्या शुभेच्छा आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. संजय सोलंकी सर, अनुप गोखले यांनी देखील या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. तिथंच होता त्या ट्रॉफीत. अल्पेश सरकुडे, आज अल्पेश सरकुडे यांना देखील खोपोलीची किमया समजली असेल. संदेश म्हात्रे सर, खोपोलीमध्ये काय काय किमया घडतात हे अल्पेश सरकुडे सरांना समजले असतील. खोपोलीमध्ये रात्रीच खेळ जास्त चालतात आणि रात्रीमध्ये काय काय कमाली घडतात इथे पाहतो आपण. षटकारानंतर रिॲक्शन, ऍक्शन वरती रिप्ले दाखवणारा हा षटकारानंतरचा फर्निचर डिस्टॉर्ब करणारा, दांडी 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 गुल करणारा हा चेंडू. नेक्स्ट बॅटर पवन. पवन एक हवा का झोका. संदेशजी म्हात्रे सर, पाण्याची सोय करा. उद्या संदेशजी म्हात्रे यांचा भार आम्ही थोडा कमी करणार आहोत. आमचे स्टाफ, कॅम्पोलन्सचे जे स्टाफ आहे, कमिटी मेंबर्स आहेत, ज्यांनी टी शर्ट घातले त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. साई सिरामिकचे ओनर सुनील चव्हाण यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. पहिल्या अॅनिव्हर्सरीला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं पूर्ण होण्याचा इशारा पंचांचा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, या षटकामध्ये 10 आल्यात. मुशाहिद खान सांगतात उद्या डोरीमान म्हणून ते नाचतील. सुनील चव्हाण यांच्या मॅच मध्ये जर 134 किलो लाडू येऊ शकतात तर उद्या त्यांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त किमान 5 किलो गुलाबजाम येतील अशी आपण अपेक्षा करूया. 26 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही प्रेक्षक आयवा कॅचची वाट पाहतायत. संदेश मात्र यांच्याकडनं जर या चेंडूवरती आयवा कॅच पकडला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि समीर मसुरकर साहेबांकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. जर पहिल्या चेंडूवरती फलंदाज षटकार मारतो आणि तो जर आयवा कॅच स्वरूपात प्रेक्षकांनी घेतला तर 3500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइक एंड वरती एक बलाढ्य फलंदाज ज्यानं धावांना आकार दिलाय दिनेश. गोलंदाजी मार्ग वरती वैभव. अकोट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न मनोज पाठारेने या चेंडूला अडवलाय आणि इथे मात्र मिळते सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ.
पहिला चेंडू, पहिलीच स्पोर्ट्स सायकल, पहिल्याच मॅच मध्ये 100. नक्कीच आता समीर मसूरकर साहेबांचा नगराध्यक्षाच्या साठी लागेल नंबर. एवढी चर्चा आहे सगळ्या ग्रुपवरती. राजेश पार्टे यांना देखील माहिती किती चर्चा झाली या स्पर्धेची. अल्पेश सरगुडे यांच्या माध्यमातून देखील 2 स्पोर्ट्स सायकल आयवा कॅचसाठी इथे देण्यात आलेल्या आहेत. आज जी पहिली आयवा कॅचची स्पोर्ट्स सायकल होती ती अल्पेश सरगुडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि उद्या देखील पहिली अल्पेश सरगुडे. खास प्रेम आहे समीर मसूरकर साहेबांवरती आणि गेल्या वर्षी तर ओसंडून वाहत होतं. कट करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र सिंगल आली. एका धावसंख्येनं टोटल 28 धावा स्कोर करावरती लागल्यात. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनल द्वारे आपण ही स्पर्धा पाहतोय. पंकज शेठ राजपूत, अल्पेशजी थरकुडे, प्रशांत भाई शेंडे, विजय इंगुळकर, त्याचबरोबर अक्षय देशमुख या सगळ्यांच्या मदतीने आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल आयवा कॅचच्या माध्यमातून देण्यात आहे. अक्षय देशमुख म्हटलं की खोपोलीमध्ये बुग्गी आहेत, बुग्गी गुग्गी, तिकडे गुग्गी आणि इकडे बुग्गी. बरेच खेळाडूंना पॅक करण्याचं काम ते करतात, स्पॉन्सर म्हणजे देण्याचं काम ते करतात. टोटल 30 आणि या चेंडूवरती खणखणीत उत्तर लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेने पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर पुन्हा डबल मध्ये. वैभव मैतरचा चेंडू चांगला पाहायला मिळाला पण क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या क्षणी 2 धावा खर्च केल्या. या 2 धावांच्या मदतीने टोटल 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. मिस्टर ॲडव्होकेट माझे परम मित्र निखिलजी मैतर यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. चेंडू उंच गेला आणि लांब देखील. दिनेशच्या बॅट मधनं दिवसा तारे दाखवणारा चायनीज कट्टाचे कोषाध्यक्ष खजिनदार विशाल पाटणुसकर या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे आला षटकार. अल्पेश सरगुडे या चेंडूच्या प्रेमात पडलेत. एवढाच जबरदस्त हा षटकार. टोटल 38. यावेळेस एक खंत आहे संजय सर, मला एक खंता वाटतीये. दरवर्षी मी संजय सर दरवर्षी मी साईबाबा नगर संघाचे जे खेळाडू असतात ना त्यांना पाहत असतो आयवा कॅच साठी. पण या वर्षी ते मला पाहायला मिळतं. कदाचित सुशांतची कमतरता आहे. गेल्या वर्षी बघा 5000ची आईस्क्रीम खाल्ली होती त्यांनी पहिल्याच रात्रीमध्ये, पहिल्याच कॅचला आयवा कॅच. पण आता सहकार नगरचे जे आहेत ना, सहकार नगरचे ज्याला गेल्या वर्षी 22,000 भेटला होता तो प्रयत्न करत होता आयवा कॅच पकडण्याचा, पण त्याच्या बराच आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. ते सहकार नगर गेल्या वर्षी 22,000चा कॅच पकडला. त्याला जरा इकडे समोर या, जरा समोर या, या इकडे व्यासपीठावरती, व्यासपीठावरती या 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 तुम्हाला आम्ही ऑन स्क्रीन वरती दाखवू ज्यांनी 22,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न आणि इथे हा देखील चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. पंचांचा 4 धावांसाठी चौकार. मिड विकेटच्या बाहेर आलेल्या या 4 धावा. टोटल 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या उमरे संघाला बरेच संघानं थोडस हलक्यात कदाचित घेण्याचा प्रयत्न केलाय की काय. या उमरे संघाची आता दादागिरी सुरू झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ त्यांनी केला आणि इथे देखील चांगली फलंदाजी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 42. निखिल शेठ मैटर मिस्टर ॲडव्होकेट यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. साई सिरामिक सुनील चव्हाण यांच्याकडनं 5000. या चेंडूवरती जर का आयवा कॅच
घेतला तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. या पहिल्या चेंडूवरती जर प्रेक्षकांनी आयवा कॅच घेतला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. बघा बसलेले उभे राहिलेत आणि उभे राहिलेले आता प्रयत्न करतील. 5,000चं पारितोषिक होतं आणि इथे पॉइंटच्या दिशेनं मारला फटका. डीप पॉइंट मध्ये सिंगल येते. एक या धावसंख्येनं वाट. टोटल 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ललित घोसाळकर शांत आहेत. मोठं कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. कोट्यावधीची त्यांची कामं चालू आहेत. सुवर्णराज कन्स्ट्रक्शन यांच्याकडे आयवा कॅसेटी 3,000 रुपयाचं पारितोषिक. पण हा चेंडू वन बाउन्स सीमारेच्या पलीकडे. 4 धावांनी वाट. टोटल 47. संदेश म्हात्रे यांचं नक्कीच कौतुक करीन. या चेंडूवरती जर कॅच पकडला गेला आयवा कॅचच्या माध्यमातून तर 12,000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. आणि ते आलाय. हा चेंडू लांब जातोय सीमारेषेच्या आत. 12,000 रुपयाचं पारितोषिक होतं. क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा झेल होता. राजू ओवाळ यांचा प्रयत्न कदाचित झाला होता की नाही माहित नाही, पण कुंदन वाघोलेचा त्यांना पाठिंबा होता. निखिल शेठ मैतर यांच्याकडे 1,000 रुपये या गोलंदाजाला दिले जातील या विकेटसाठी. प्रत्येक विकेटसाठी 1,000. या विकेटसाठी देखील 1,000. बघा कॅच आयवा पकडा पण मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर आत कोणी प्रयत्न करू नका, नाही तर तुमच्याकडनं 12 घेऊ. कोणी म्हणजे फिल्डर साठी. बघा या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला सुवर्ण संधी आहे. इथे जर क्षेत्ररक्षकांना डायरेक्ट हिटच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केलं तर साई सिरामिकचे ओनर सुनील चव्हाण यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. सावरळी संघाच्या खेळाडूंना ही संधी आहे. रनआउट डायरेक्ट चेंडू वेस्टर्नला लागला पाहिजे. एक बार कमिटमेंट कर ली तो सुनील चव्हाण. अक्षय देशमुख भी नहीं सुनते. रनआउट साठी संधी आहे. खेळाडूला हे पारितोषिक असेल. इथे तर चेंडू आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण इथून फलंदाज आपल्या जागेवरती सुखरूप. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाट. टोटल 48. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल. पॉइंटच्या दिशेने जर षटकार येतोय तर ललित घोसाळकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे बघतोय आपण हा प्रयत्न डीप पॉइंट मध्ये झालाय आणि इथून मात्र पंचांनी बोर्ड उंचावलं म्हणजे रनआउटच्या माध्यमातून आता फलंदाज करेल परतीचा प्रवास. टोटल 49. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर गेले. नेक्स्ट बॅटर आकाश. गोलंदाजानं जर एसटी चित केला तर साहिल घोसाळकर यांच्याकडनं 1,000. फुल टॉस आहे. इथे मात्र आता पंचांकडे पाहिलं जाईल. पंचांनी तर हात खुले केलेत. नोचा इशारा आलाय. रनआउटची संधी आहे आणि अशा वेळी रनआउटची विकेट. दुसरी धाव घेताना फलंदाज पॅव्हेलियन मध्ये येईल पण हा पंचांचा नोचा इशारा आला म्हणजे या चेंडूवरती 2 धावा नक्कीच काउंट केल्या जातील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. फलंदाज संदीप मैदानामध्ये गेलाय. त्यानं जर समोरच्या स्क्रीनवरती या चेंडूला डायरेक्ट मारलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आहे का पंचांची आहे? क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आहे. आणि आता तिसरे ऑफिशियल पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. ते किती लावतात त्यातला अर्ध घ्या आपल्याकडे. जरा आमच्याकडे पण लक्ष द्या म्हणा. तर पंचांचा निर्णय आलाय हा नो चेंडू आहे टोटल. आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हा चेंडू कशा पद्धतीने नो घोषित झालाय. क्लिअरिटी क्वालिटी दूध का दूध पाणी का पाणी. फ्रीडचा हा चेंडू आहे. भरत शेठ पाटील यांच्याकडनं 500 षटकारासाठी. आणि फिरून मारण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमारेषा पार. भरत पाटील साहेबांना मी नक्की विनंती करेल चौकारासाठी तुमचे 500 नक्की तुम्ही द्या. आणि हे दिलेत. भरत शेठ पाटील म्हणजे मोठं नाव आहे. सुधाकर भाऊ घारे यांचे निकटवर्गीय म्हणून यांची ओळख. ज्यांनी आता या फलंदाजाला 500 दिलेत. टोटल 55 55 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. नेक्स्ट इनिंग मध्ये आता ओमकार सिद्धू 11 सावरळी संघाला 56 धावांचं आव्हान. निखिल शेठ यांच्याकडनं 1000 रुपये जमा झालेत. ते मात्र सिद्धेश यांच्या अकाउंटला. निखिल शेठ मिस्टर ॲडव्होकेट निखिल यांच्याकडनं हे गोलंदाजीसाठी संधी निर्माण केली होती आणि विकेट घेतली आहे गोलंदाज साहिलनं. साहिलला मात्र ते पारितोषिक दिलं जाईल. चेंडू बघा बाळूचं देखील आपण कौतुक करूया. समीर मसूरकर साहेबांवरती त्याचं किती प्रेम आहे. एवढा रात्री देखील तो मॅचचा आनंद घेतोय. या स्पर्धेमध्ये तो बॉल बॉयची भूमिका पार पाडतोय. बाळू सांगतोय चेंडू आता आम्ही हळूहळू काढू. चला नेक्स्ट मॅच टॉस. यानंतरचा होणारा सामना दर्गे ब्रदर्स काटरंग संघाच्या विरोधात. कोण आहे मॅच यानंतर? अल्पेश 11 लवजी.
सगळ्यांचा आभार व्यक्त करताना पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. ज्यानं शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला होता तो गोलंदाज आता संदीप. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या अगदी डाव्या बाजूने स्ट्राइक एंड वरती रन मशीन. नॉन स्ट्राइक एंड वरती मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर. नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित पाडगे. 56 धावांची गरज आहे. 24 चेंडू 56 धावा. 3, 2, 1 गेम इज ऑन. पंचांचा इशारा. चांगला चेंडू. इथे मात्र बॅटची कडा कदाचित घेतली गेली होती आणि अशा वेळी आपण पाहतोय यष्टिरक्षकाने ही संधी सोडली. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय उत्तर निर्माण झालं होतं. गौरव घोसाळकरनं जर व्यासपीठावरती चेंडू षटकाराच्या रूपात मारला तर ललित घोसाळकर यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा यष्टिरक्षकाच्या हाताच्या दिशेने विसावलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे व्हाईट साठी. फलंदाजांनी घेतली का? हा, फलंदाजांची मागणी आहे. हा चेंडू स्क्वेअर आहे की नाही आता नक्कीच तिसरे पंच सांगतील. फलंदाजांनी मागणी केली आहे व्हाईट साठी. बघा माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. फलंदाजाची मागणी आहे. फेअर डिलिव्हरी. बॅट्समन आपण बघतो त्याचा जागा सोडून थोडा बॉल वरती चढून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे आपण ऑन स्क्रीन वरती क्लॅरिटीच्या साहाय्याने ते पाहतोय. केतन पाटील यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. आज माझा फोन माझ्याकडे नाहीये सर. थेट चेंडूचा पंचांचा इशारा. पंचांनी इथे 9 घोषित केलाय आणि हा चेंडू व्यासपीठाच्या बाजूने जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी पॅच साठी मात्र केलेली आहे आणि ही गोलंदाजाची मागणी आहे. पंचांनी मात्र इथे 9 घोषित केलाय. तिसरे पंच आता पाहतील नक्की काय घडलं. 6 धावा तर स्कोअर कार्ड वरती आल्यात. निश्चितच व्यासपीठावरती जर हा चेंडू आला असता तर 11,000 रुपये आले असते. पंचांनी 9 घोषित केलाय आणि आता गोलंदाजाने ही मागणी केली. गोलंदाजाला रिव्ह्यू नाहीये का? नाहीये. त्याच्यामुळे पंचांनी जो निर्णय दिलाय तो कायम आहे. आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. स्लो मोशन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. इथे दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच पाहायला मिळालं आणि इथे पंचांनी 9 घोषित केल्यामुळे षटकाराच्या बरोबर 9 ची एक सिंगल म्हणजे 7 धावा. आणि 3 धावांची पॅनल्टी आहे का? 3 धावा पॅनल्टीच्या. आणि म्हणजे ती टोटल 9 चे 3 आणि षटकाराचे 6 म्हणजे 9 धावा आता प्लस केल्या जातील. संजय सोलंकी आता मैदानामध्ये जातील आणि आपण रिप्ले देखील पाहू शकतो क्लॅरिटी क्वालिटीच्या माध्यमातून.
बघा पहिल्याच मॅचला सूचना दिल्या होत्या, सगळ्याच सूचना तुम्ही आता लाईव्हला मागे जाऊन सुद्धा पाहू शकतात, ज्या काही सूचना दिल्या होत्या. आणि तुम्हाला काल जे लॉट्स पडले होते तेव्हा देखील लिस्ट दिली होती, नियम अटी सगळ्या पोच केल्या होत्या. संदेश म्हात्रे यांचं पहिल्या मॅच पासून अनाउन्समेंट झाली होती, तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता सर. आणि अनाउन्समेंट मी स्वतःच केली होती, त्यामुळे मी माझ्या निर्णयावरती देखील ठाम आहे. नऊ धावा लागतील आता स्कोर कार्ड वरती. प्लस पेनल्टी नो +3, पेनल्टीच्या आणि नोच्या धरून 3 आणि षटकाराच्या 6 म्हणजे टोटल 9 धावांनी वाढ. आणि प्लीज सगळ्यांना विनंती, आपण मैदानामध्ये जाऊ नका, नाही तर आपल्याला पेनल्टी बसेल. आणि जे कोणी असतील त्यांना विनंती, आपण मैदानामध्ये जाऊ नका. 6 + 3 अशा 9 धावांनी वाढ. टोटल आता धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 9 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती नोंद आहे. नेक्स्ट बॉलर, हे षटक पूर्ण करण्यासाठी निखिल आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. आज अभिनंदनच्या सोडामध्ये कन्वर्ट झालाय, त्यामुळे तुम्ही फ्रेश टाईम सोडा समोर जाऊन घेऊ शकता. पण ते बिल संदेश म्हात्रेनं भरलंय, याच्यामध्ये खांताय. गुडघे टिकून मारण्याचा प्रयत्न, गौरव घोसाळकरचा पाखला मिळाला आणि इथे या चेंडूवरती सीमारेषा ओलांडली गेली. फ्री हिटच्या चेंडूवरती 4 धावांची नोंद आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल 13 क्या मेरा 56 धावा केल्यात उमरे संघानं. आणि याचा पाठला आता होतोय ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाच्या माध्यमातून. तेरा धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज निखिल हे षटक पूर्ण करतोय. आखो टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, पण हा देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणि इथे मात्र पंचांचा 6 धावांचा इशारा. 6 धावांच्या मदतीनं टोटल 19. अरे मी आता गर्मीने पार हे झालो. चांगला चेंडू, सिंगल मात्र इथे आली. एक या धावसंख्येनं टोटल 20 धावांची नोंद. कदाचित या षटकातील पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. स्ट्राईक एंडवरती रोहित पाडगे 20 धावांची नोंद झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं 16 धावांचं पहिलं षटक, पण इथे मात्र 20 धावा 5 चेंडूमध्येच पूर्ण झाल्यात. आणि इथे मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. रोहित पाडगेचा ब्रँडेड रन मशीननं मारलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं टोटल 26.
नेक्स्ट मॅचचा टॉस अल्पेश 11 लवजी संघाच्या विरोधात दर्गे ब्रदर्स काटरंग. बिग फाइट, तगडी लढत, बडे मंच का बडा मुकाबला. केतन पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज रोहन 26 धावा स्कोर कार्डवरती लागलात. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. उंबरे संघ देखील ताकदीनं परतीचा प्रवास करू शकतो, पण इथे मात्र त्या या जोडीला फोडावं लागेल. गौरवच्या गौरवनं षटकाराची हॅट्रिक पूर्ण करो की चौकाराची 5000 रुपयाचं पारितोषिक ललित घोसाळकर यांच्याकडनं. आणि केतन पाटील लागोपाठच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक. हे फक्त रोहित पाडगेसाठी आहे का? फिरून मारण्याचा प्रयत्न, वेगानं बॅट फिरवली गेली, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही. 1 या धावसंख्येनं वाढ. माझे परम मित्र आनंद शेठ चव्हाण यांचं मी हार्दिक असं स्वागत करेल. निखिल शेठ ढोले यांचं पण करूया हार्दिक असं स्वागत. आनंद चव्हाण यांनी बंडल थांबून ठेवल्या. प्रकाश नगर संघ जेव्हा मैदानामध्ये येईल ना, तेव्हा नुसते नोटांची पाऊस होईल. इथे रोहित पाडगेनं बॅटचा फेस ओपन करताना हेलिकॉप्टर पद्धतीने मारलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून. 6 धावांसाठी षटकार. केतन पाटील लागोपाठ 2 मारलेत. आता 1000 द्यावे लागतील रोहित पाडगेला. मागच्या शेवटच्या चेंडूवरती 1 आणि आता आल्या 1 असे 2 लागोपाठ त्याचे झालेत. स्कॅनर माझा ऑन आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न LBW च्या माध्यमातून फलंदाज रोहित पाडगे बॅक टू द डगआउट. ही जोडी मात्र फोडण्यामध्ये यश आले. गोलंदाज रोहनला धावा लागला स्कोर कार्डवरती. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठला होत असताना 33 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकास शेठ जोशी साहेब या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. कदाचित त्यांनी एक विचार केला तर एक सायकल आयवा कॅचच्या माध्यमातून ते देऊ शकतात. कॉमेंटेटर देते नाही, कॉमेंटेटर लेते. प्रवीण सर, ओ प्रवीण सर, अल्पेश सर सांगतायत की कॉमेंटेटर कडनं एक सायकल द्या. मी म्हटलं कॉमेंटेटर देते नाही, कॉमेंटेटर लेते. अल्पेश सरकुडे यांच्याकडनं प्रवीण दुगाडेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. युवा नेतृत्व खोपोलीच्या विकासाचा नवीन चेहरा अल्पेश सर तरकुडे यांच्याकडनं प्रवीण दुगाडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गौरव घोसाळकरनं जर स्विच हिट मारला तर ललित घोसाळकर यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि इथे मात्र हा खराब चेंडू, पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल आणि पंचांनी इशारा केला. हा चेंडू सुवेर आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. 35 धावा लागला स्कोर कार्ड वरती. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. गौरव घोसाळकर सारखा मोठा मासा लागलाय गळाला.
निश्चितच गौरव घोसळकरचा हा फटका कॉव कॉर्नरच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा घडला नाही. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने अडवला गेला. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 35 या आकड्यावरती. आता दोन फलंदाज महत्वाचे तंबूच्या आसराला परतलेत. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आदित्य नॉन स्ट्राइक एंड वरती असेल आणि चौथ्या क्रमांकाचा बॅटर वैभव मेहतर आता स्ट्राइक एंड वर. 13 चेंडू 21 धावांची गरज. मॅच काटे की टक्कर है. मैच बिग फाइट तगड़ी लड़त है. बीच बवर में नैया आ चुकी है. मांझा बनना पड़ेगा, किनारे पे लाना पड़ेगा. डर के आगे जीत है. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलाय सक्सेसफुल. यावेळेस सावरोळीचा हार्दिक पांड्यानं मारलाय हा 4 धावांसाठी चौकार. वैभव मेहतर बल्लेबाजी कर रहे हैं बेहतर. 4 धावांनी टोटल 39. टॉस झालाय अध्यक्षांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकलाय दर्गे ब्रदर्स काटरंग. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 39. 13 मध्ये 23 ची गरज होती. आता 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेसिंग. 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज. गोलंदाज पवन. स्ट्राइक एंड वरती आदित्य. आदित्यनं मात्र या चेंडूला ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण ऑफस्टम्पच्याही बाहेर लाईनच्या बाहेर या चेंडूला मिस केलंय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. 16 धावा करायचे उमरे संघाच्या विरोधात. ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघाला. चांगला चेंडू सरळ बॅटनं मिड ऑन क्षेत्रामध्ये पकडला जातोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 41. 56 धावांचं टार्गेट. 41 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. खेळपट्टी आपण पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये फलंदाजांना अतिशय सुरेख साथ देत होती. आता गोलंदाजाला साथ देते, कारण इथून दुसऱ्या फेरीचे सामने सुरू झालेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॉल आणि चेंडूचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, पण इथे चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा. विशाल शेठ धुमाळ यांनी खेळपट्टीचं काम पूर्ण केलं या स्पर्धेमध्ये. त्यांची बाईट आपण नक्की घेणार आहोत. खास या खेळपट्टीसाठी त्यांनी माती जी आहे ती लोणावळ्यावरनं मागवली होती. हलकी कट करण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहतोय सिंगल येतीये. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 42. फारुख शेख यांनी मात्र लेवल पाहण्याचं काम केलं आणि मुशाहिद शेख यांनी लेवल करण्याचं काम केलं होतं. चेंडू उंच आणि यावेळेस सीमारेषेच्या अगदी बाहेर मोक्याच्या क्षणी मारलेला हा विस्फोटक फटका. आणि या फटक्यावरती झटका दिलाय तो 6 धावांची नोंद करणारा षटकार. क्लॅरिटी क्वालिटी पाहायला मिळतीये.
प्रो लिंक या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण. टेनिस मंत्रा लाईव्ह आपण सातत्याने या खोपोली खालापूर विभागामध्ये या चॅनलला यूट्यूब वरती पाहिलं, पण आता प्रो लिंक या सहाय्यानं आपण नगराध्यक्ष ट्रॉफी 2025 हा सोहळा पाहतोय. सिंगलचं रूपांतर पुन्हा स्कोर वरती धाव वाढवतोय. टोटल धावा लागल्या त्या 49. 49 धावा कंप्लीट. 56 धावांचा टार्गेट चेस करत असताना 7 चेंडू, आता 7 धावांची गरज. चेंडू उंच गेला आणि लांब देखील जातोय. वैभव मेहतरनं पुन्हा एकदा जबरदस्त मारलेला षटकार. भरत पाटील साहेबांचं देखील कौतुक आपण नक्कीच करूया. इथून ते आता स्पर्धेची रजा घेत आहेत. त्याचबरोबर राजेश शेठ पार्टे साहेबांचं देखील मी आभार व्यक्त करतो. सहा चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या निर्णयानुसार 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. मोक्याच्या क्षणी जर षटकार आले नसते तर मॅच मध्ये ट्विस्ट राहिला असता, पण इथे वैभवनं देखील एक चांगला षटकार मारला आणि त्याला आदित्यनं देखील चांगली साथ दिली षटकार मारून. उमरे संघाच्या पाठीराखीने पण जाता जाता आयवा कॅचच्या स्वरूपात एक स्पोर्ट्स सायकल नक्की उमरे गावामध्ये नेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला संधी आहे. इथून जर तो उद्याच्या रात्रीमध्ये आला, परवाच्या रात्रीमध्ये आला, त्यानं सातत्यानं 2 रात्रीमध्ये लागोपाठ 2 झेल टिपले, असे 3 झेल जर त्याचे आयोजकांनी पाहिले तर नक्कीच त्याला ही स्पोर्ट्स नव्हे पण इलेक्ट्रिक बाईक त्याला मात्र देण्यात येणार आहे. समीर मसुरकर साहेबांना विनंती आहे, जर कोणी आयवा कॅच घेतला नाही तर इलेक्ट्रिक बाईक मला देऊन टाका आणि मला गरज आहे त्याची. पेट्रोल खूप महाग होत चाललंय, त्यामुळे मी गरीब आहे आणि मला याची गरज आहे. इथे सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं ओमकार सिद्धू 11 सावरोळी संघानं हा सामना जिंकला आणि या मॅचचा हिरो आहे